10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा 9वा भाग आपण पाहू। यामध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल, धातू अधातू गुणधर्म पाहणार आहोत। तत्पूर्वी मागील भागात जे पाहिलं त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूयात। तर मागच्या भागात आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल अणु आकारमान हा आवर्ती कल पाहिला होता। आज आपण धातू आणि अधातू यांच्याबद्दल, धातू आणि अधातू गुणधर्म याबद्दल पाहणार आहोत। तर मागच्या भागात आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचं आकारमान म्हणजे अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते असं पाहिलं। तर गणामध्ये वरून खाली येताना अणूचं आकारमान वाढत जातं। तर आज आपण धातू आणि अधातू गुणधर्माबद्दल पाहणार आहे। तर त्यावर आधारित विचार करा यामध्ये काही प्रश्न आहेत पहा। तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा, त्यांचे धातू आणि अधातूंमध्ये वर्गीकरण करा। तर इथं तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये दिलेली आहेत, त्यांचा अणुअंक दिले आणि त्यावरून लिहिलेलं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे। तर यावरून आपण त्याचं धातू आणि अधातूमध्ये वर्गीकरण करू शकतो। कसं की आपण पाहिलेलं याच्या आधीही की धातू जे असतात ते त्यांच्या बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्यांना धातू म्हणतो, आणि जे इलेक्ट्रॉन स्वीकारतात त्यांना आपण अधातू असं म्हणतो। तर सोडियम जेवढे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत तेवढीच जर संयुजा असेल तर ते सर्व काय असतात, धातू। आणि इकडं मात्र काय आहेत, अधातू। म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, दुसरा प्रश्न आहे पहा, धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत? तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन हे काय आहेत, धातू, कारण हे सर्व इलेक्ट्रॉन देतात। आणि अधातू हे आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला आहेत। तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले? तर अधातू आपल्याला उजव्या बाजूला, तर धातू हे डाव्या बाजूला आढळतात। तर ह्या धातू आणि अधातू मधला पहिल्यांदा आपण धातू गुणधर्माबद्दल पाहूयात, ज्याला आपण मूलद्रव्याची विद्युत धनता असंही म्हणतो। धनता म्हणजे तो इलेक्ट्रॉन देतो आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावरचा धनप्रभार वाढतो म्हणून त्याला विद्युत धनता असंही म्हटलं जातं। तर त्याबद्दल आपण इथे बघूयात की विद्युत धनता म्हणजे काय। धातूंच्या अणूंची स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची प्रवृत्ती असते, यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणतो। की मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन जर बाह्यतम कवचात असतील तर ते अणू सहजपणे ते संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात, आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्यांच्याकडचा ऋणप्रभार कमी होतो आणि ते धन आयन बनतात। तर यालाच आपण विद्युत धनता असं म्हणतो। धातूंमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते 1 ते 3, आणि ह्या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो, कारण प्रोटॉनची संख्या ही त्या तुलनेत कमी असल्यामुळे त्या 1 ते 3 संयुजा इलेक्ट्रॉनवर असणारा केंद्राचा जो प्रभार किंवा आकर्षण बल आहे तेही कमी असतं। आणि या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम की संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते आणि त्यामुळे केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो, या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात आणि ते स्थायी राजवायू स्वरूपण असलेला धनायन बनतो, आणि ह्या प्रवृत्तीलाच आपण धातू असं म्हणतो। तर इथे एक उदाहरण घेऊयात आपण की 4 प्रोटॉन आणि 4 इलेक्ट्रॉन असलेला हा बेरिलियमचा अणू आहे। आता याच्या बाह्यतम कवचात पहा 1 ते 3 दरम्यान म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्यावरचा केंद्रकीय प्रभार सुद्धा 4च आहे। त्यामुळे या 2 अणूंवरती असणारा जो केंद्रकाचा प्रभाव आहे तो कमी होतो। तो कमी असल्यामुळे ह्या बाह्यतम कवचातले संयुजा इलेक्ट्रॉन सहजपणे गमावले जातात, आणि हा बेरिलियम हे 2 इलेक्ट्रॉन गमावतो। 2 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होतं पहा,
की याच्या बाह्यतम कवचात आता 2च इलेक्ट्रॉन झाले, कारण दुसऱ्या कवचातले 2 इलेक्ट्रॉन निघून गेले. त्यामुळे याच्याकडे एकच कवच राहतं, 2च इलेक्ट्रॉन राहतात आणि प्रोटॉन मात्र 4 आहेत. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी जास्त झाली की त्या अणूवर प्रभार येतो. तर 4 प्रोटॉन, धन प्रभार हा 4 आहे, तर ऋण प्रभार हा 2 आहे. म्हणजे धन प्रभार हा 2 ने जास्त आहे, म्हणून याच्यावर अधिक 2 प्रभार येतो. म्हणजेच हा धन आयन 2 प्रभार असलेला धन आयन बनतो. तर मूलद्रव्यांची ही जी प्रवृत्ती आहे की इलेक्ट्रॉन गमावणे आणि इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार होणे, तर ह्या गुणधर्मालाच आपण मूलद्रव्याचा धातू गुणधर्म म्हणतो. त्यानंतर अधातू गुणधर्म म्हणजे काय पाहूयात, ज्याला आपण विद्युत ऋणता असंही म्हणतो. तर अधातू हे इलेक्ट्रॉन घेतात, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे यांच्यावरचा ऋणप्रभार एकूण वाढतो, म्हणून विद्युत ऋणता असंही म्हटलं जातं अधातू गुणधर्माला. तर विद्युत ऋणताची इथे व्याख्या आहे, बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता म्हणजे विद्युत ऋणता होय. काय करतो तो, बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि ऋण आयन तयार होतो, कारण इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. यालाच आपण विद्युत ऋणता असं म्हणतो. एका आवर्तामध्ये, आता हा आवर्ती कल कसा बदलतो पहा, एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रावरचा प्रभार डावीकडे जात असताना केंद्रावरचा प्रभार वाढत जातो आणि प्रभार वाढल्यामुळे त्याची त्रिज्या काय होते, कमी होते. आणि अणुत्रिज्या कमी, केंद्रकीय प्रभार वाढतो त्यामुळे अणुत्रिज्या कमी होते आणि या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर परिणाम करणारं जे केंद्रकीय प्रभार आहे ते सुद्धा वाढतं. आणि ते वाढल्यामुळे इथं आपण एक उदाहरण बघूयात की ऑक्सिजनचं उदाहरण आहे. 8 प्रोटॉन आहेत आणि 2 आणि 6 8 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा आवर्त सारणीत आपल्याला उजव्या बाजूला आढळतो. तर उजव्या बाजूला बाह्यतम कवचातल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तसं केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढतो. आणि हा दुसऱ्याच कवचात असल्यामुळे केंद्रकीय प्रभार वाढल्या या दोन घटकांमुळे ह्या अणूची त्रिज्या काय होते, कमी होते. आणि अणूची त्रिज्या कमी झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन सहजासहजी देत नाही, त्याऐवजी तो इलेक्ट्रॉन स्वीकारतो. म्हणजे याला जर 2 इलेक्ट्रॉन मिळाले तर तो 2 इलेक्ट्रॉन घेतो. तर 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्यातलं अष्टक पूर्ण होतं, म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीतलं ऋणायन हे बनतं. आता ह्याला ऋण आयन का म्हटलं जातं पहा, 8 प्रोटॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन मात्र किती आहेत बघा, बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन आणि पहिल्या कवचात 2, 8 आणि 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत. तर 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणून याच्यावरती 2 ने ऋण प्रभार जास्त आहे आणि ते असं दर्शवलं जातं ऋण 2. तर मागच्या उदाहरणात प्रोटॉनची संख्या जास्त होती कारण इलेक्ट्रॉन गमावले जात होते. इथे इलेक्ट्रॉन घेतो, हा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्यावरचा एकूण ऋणप्रभार वाढतो म्हणून याला ऋणायन म्हणतात. आणि असं ऋणायन होण्याची जी क्षमता असते त्यालाच विद्युत ऋणता म्हणतात आणि अधातूमध्ये हा गुणधर्म असतो. तर संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने काय होतात, धरून ठेवले जातात, कारण केंद्रावरचा प्रभार वाढल्यामुळे त्याची त्रिज्या कमी होते, त्यामुळे ते धरून ठेवले जातात, गमावले जात नाहीत. यालाच विद्युत ऋणता असे म्हणतो आपण. तर मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. तर आपण काय पाहिलं, धातू गुणधर्म हा डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातो, तर अधातू गुणधर्म हा डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जातो, लक्षात ठेवायचे. त्यानंतर हा जो गुणधर्म आहे आवर्तामध्ये आपण पाहिलं, गणामध्ये काय होतं तेही पाहूयात. त्यासाठी इथे सारणी घेतलेली आपण की इथं दाखवलेले डावीकडून उजवीकडे जाताना आवर्ताबद्दल दिलेले की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या ही काय होत जाते, कमी होत जाते. का अणुत्रिज्या कमी होत जाते,
कारण केंद्रकावरचा प्रभार वाढल्यामुळे त्याची त्रिज्या कमी होते आणि त्रिज्या कमी झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन सहजासहजी देत नाही, त्यामुळे त्याची विद्युत ऋणता वाढते आणि विद्युत धनता मात्र काय होत जाते, कमी. कारण अणुत्रिज्या कमी झाली, जे इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता कमी झाली, तर आपोआप त्याची विद्युत धनता सुद्धा कमी होते. कारण विद्युत धनता म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गमावणे. आणि अणुत्रिज्याच कमी होत असेल, तो केंद्रकाकडे आकर्षिला जात असेल, तर त्याची विद्युत धनता सुद्धा कमी होते. लक्षात ठेवा, अणुत्रिज्या कमी झाली की धनता सुद्धा कमी होते, म्हणजेच त्याचा धातू गुणधर्म सुद्धा डावीकडून उजवीकडे जाताना कमी होतो. आणि याच्या नेमकं उलट विद्युत ऋणतेबद्दल, विद्युत धनता जर कमी होत असेल तर विद्युत ऋणता वाढते. तर तुम्ही हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे. तिसरा मुद्दा आपोआप तुम्हाला विद्युत धनताचं ऋणता केलं की कमीचं वाढत जाते आणि धातूचं अधातू गुणधर्म लिहू शकतो. असंच गणात जर आपण पाहिलो तर गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या काय होत जाते, वाढत जाते. कारण आपण बघितलंय कारण त्यामध्ये कक्षांची संख्या वाढत जाते. वरून खाली येताना कक्षा वाढल्यामुळे त्रिज्या वाढते आणि अणुची त्रिज्या वाढली की आपोआप त्याची विद्युत धनता सुद्धा वाढते, म्हणजे इलेक्ट्रॉन गमावण्याची त्याची क्षमता वाढते. आणि म्हणून गणामध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म हा काय होत जातो, वाढत जातो. आणि विद्युत धनता जर वाढत जात असेल तर विद्युत ऋणता मात्र काय होत जाते, कमी. आणि धातू गुण जर वाढत असेल खाली येताना तर अधातू गुण हा काय होत जातो, कमी होत जातो. तर हा तक्ता जरी तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला आवर्ती कल लक्षात येतील. नेहमी लक्षात ठेवा मध्ये बघा, म्हणजे हा जो धातू गुण आणि अधातू गुण आवर्तात आणि गणात कसा बदलतो, तर कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता कमी होत जाते. आता जे आपण पाहिलं तेच आहे की आवर्तात म्हणजे आडव्या ओळीत डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत धनता कमी होते, म्हणजेच धातू गुण कमी होतो, म्हणजेच विद्युत ऋणता वाढते. आणि गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता ही वाढत जाते. आणि विद्युत धनता वाढत असेल तर आपोआप त्याची विद्युत ऋणता काय होते, कमी होते. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता सुद्धा जास्त असते. तर हे दोन आवर्ती कल लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जरा डोके चालवामध्ये प्रश्न आहे पहा, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो. तर आत्ताच पाहिल्या, अधातू गुणधर्म हा विद्युत ऋणतेमुळे असतो किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारण्याच्या क्षमतेमुळे असतो. दुसरा प्रश्न आहे, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे. आत्ताच पाहिले आपण की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जे पी खंड आहे त्या पी खंडामध्ये अधातू आहेत, म्हणजे अधातू गुण हा वाढत जातो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अधातू गुणधर्म वाढत जातो. आता याचं कारण काय, तर इथं कारण सुद्धा मी दिलेलं आहे पहा, की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते आणि अणूचं आकारमान कमी झाल्यामुळे त्याची विद्युत ऋणता वाढते. आणि विद्युत ऋणता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असतो, म्हणून विद्युत ऋणता वाढल्यामुळे अधातू गुणधर्म सुद्धा वाढतो. तुम्हाला काय लिहायचंय पहा, डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होते म्हणून विद्युत ऋणता वाढते आणि विद्युत ऋणता म्हणजेच अधातू गुणधर्म असल्याने अधातू गुणधर्म वाढत जातो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असेल. तर गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, त्यामुळे विद्युत ऋणता कमी होत जाते. की आपल्याला माहिती, जसं जसं आपण गणात वरून खाली येतो कक्षांची संख्या वाढल्यामुळे त्याचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढलं की त्याची ऋणता काय होते, कमी होते. कारण आकारमान वाढले की विद्युत धनता वाढते, विद्युत धनता वाढली की ऋणता कमी होते आणि विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा
अधातू गुणधर्म होय, म्हणूनच अधातू गुणधर्म कमी होत जातो. तर लक्षात एक ठेवायचंय की आकारमान कमी होत गेलं की अधातू गुण वाढतो, आकारमान वाढत गेलं की अधातू गुण हा कमी होत जातो. म्हणजे अणूचं आकारमान कमी होत गेलं की धातू गुण कमी होतो, म्हणजेच अधातू गुण वाढतो. आणि आकारमान वाढलं की धातू गुण वाढत जातो, तर अधातू गुण हा कमी होत जातो. तर लक्षात ठेवायचंय. त्यानंतर शेवटचा एक मुद्दा आहे की हॅलोजन कुलातील प्रवणता, की हॅलोजन कुलामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं आवर्ती कल नाही पण प्रवणता आपल्याला दिसून येते की 17वा जो गण आहे, तर 17व्या गणामध्ये सर्व जे मूलद्रव्ये आहेत त्यांना हॅलोजन कुलातील सदस्य असे म्हणतात. त्यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन, ब्रोमीन, तर यांचं सर्वसाधारण रेणुसूत्र X2 आहे. म्हणजे F2, Cl2 वगैरे अशा पद्धतीने आपण त्याचं रेणुसूत्र लिहितो. तर यांच्यामध्ये काय प्रवणता आढळते, तर यांची भौतिक स्थिती जी आहे, म्हणजे तो स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे, यामध्ये आपल्याला प्रवणता दिसून येते. तर गणात वरून खाली जाताना फ्लोरीन पहिल्यांदा आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आणि आयोडीन. तर हा 17व्या गणातले मूलद्रव्य मी लिहिलेले आहेत. तर वरून खाली जाताना फ्लोरीन, क्लोरीन हे वायू रूपात असतात, तर ब्रोमीन हा द्रव रूपातला अधातू आहे. तसं पाहता ब्रोमीन हा असा एकमेव अधातू आहे जो द्रव स्वरूपात आढळतो आपल्याला. आणि आयोडीन हा स्थायू रूपात, कारण आयोडीनचे स्फटिक आपण बघतो. फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहेत. म्हणजे वरून खाली जाताना त्याची भौतिक स्थिती बदलत जाते. पहिले दोन वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू रूप आहे. तर यावर तुम्हाला MCQ मध्ये वगैरे प्रश्न असतो की फ्लोरीन हा टिंब स्थितीत आहे, तर वायू स्थिती, ब्रोमीन द्रव स्थिती, आयोडीन हा स्थायू स्थितीत असतो. तर हॅलोजन कुलातील ही प्रवणता आपण पाहिली. शेवटचा एक आहे तक्ता आहे पहा. माहित आहे का तुम्हाला यामध्ये अल्कधर्मी मृदा धातू, तर अल्कली धातूंचा गण तो पहिला गण आणि अल्कधर्मी मृदा धातू म्हणजे दुसरा गण. तर ह्या गणातील मूलद्रव्यांची किंवा हे धातूच आहेत, तर या धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया कशी होते त्याचं सर्वसाधारण रासायनिक समीकरण बघा. तो धातू म्हणजे यम आहे, पाण्यासोबत अभिक्रिया केल्यानंतर तो काय बनवतो, धातूचं ऑक्साईड हायड्रॉक्साईड बनवतो, म्हणजे आम्लारी बनवतं आणि हायड्रोजन वायू या अभिक्रियेत मुक्त होतो. तर जर आपण दुसरा गण घेतला तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम हे सर्व मूलद्रव्यांमध्ये पाण्याबरोबर अभिक्रिया होताना प्रवणता आपल्याला दिसून येते. तर ती कशी आहे पहा, की दुसऱ्या गणात वरून खाली जाताना अल्कधर्मी मृदा धातूंची अभिक्रियाशीलता वाढत जाते. म्हणजे बेरिलियम जर असेल तर तो पाण्यासोबत अभिक्रिया त्याची होत नाही, पण जसं जसं आपण गणात खाली जायला लागू तसं त्यांची अभिक्रिया सहजपणे पाण्यासोबत व्हायला लागते. तर यातला जो मॅग्नेशियम आहे, या मॅग्नेशियमची साध्या पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही, तर आपल्याला उष्णता द्यावी लागते. नुसतं गरम पाणी पण नाही, तर पाण्याच्या वाफेसोबत मॅग्नेशियमची अभिक्रिया होते. तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम यांची कक्ष तापमानाला सुद्धा पाण्यासोबत अभिक्रिया होताना आपल्याला आढळते. तर ही जी प्रवणता आहे ही परत आपण 8व्या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचे की धातूंमध्ये जसं जसं गणात अल्कधर्मी मृदा धातूंच्या बाबतीत बोलतोय आपण, की जसं गणात वरून खाली जाताना अभिक्रियाशीलता वाढते. तर पहिला जो आहे त्याची अभिक्रिया होतच नाही पाण्यासोबत. मॅग्नेशियमची मात्र नुसतं पाण्यासोबत होत नाही, तर पाण्याला आपल्याला उष्णता द्यावी लागते, त्याची वाफ तयार करावी लागते, त्यासोबत होते. तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम यांची कक्ष तापमानाच्या पाण्यासोबत सुद्धा अभिक्रिया होताना आढळते. तर ही झाली अल्कधर्मी मृदा धातूंच्या बाबतीत पाण्यासोबतची प्रवणता. तर आपलं हे प्रकरण इथं संपलेलं आहे.